राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरात ठाकरेंची शिवसेना रामरक्षा आंदोलन करणार आहे। उद्या नागपुरात रामरक्षा आंदोलनाला सुरुवात होणार आहे। यासाठी स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान ठाकरेंच्या आंदोलनाला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी आव्हान दिलंय। नवनीत राणा अमरावतीत हनुमान चालीसा आंदोलन करणार आहेत आणि त्यानिमित्तानं आता नागपुरात होणाऱ्या ठाकरेंच्या आंदोलनाला डिवचणारे पोस्टर्स नवनीत राणा यांनी नागपुरात लावलेत। नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये नवनीत राणांकडून होर्डिंग्स लावण्यात आलेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। उद्याला नागपूरच्या रामनगर परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी नागपूर शहरामध्ये काही होर्डिंग लावले। त्या होर्डिंगमध्ये जो मजकूर लावण्यात आला त्या मजकुरांमध्ये अत्यंत आक्षेपार्ह असा मजकूर आपल्याला पाहायला मिळत आहे की उद्धवला अहंकाराची मिळाली शिक्षा, आता आठवली रामरक्षा। निश्चितच कुठतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचं काम केलं गेलेलं आहे नवनीत राणा यांच्या वतीने। कारण की जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा नवनीत राणा यांनी जेव्हा हनुमान चालीसाचं पठण केलं होतं तेव्हा त्यांना 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। त्याची देखील आठवण त्यांनी या निमित्ताने या होर्डिंगच्या माध्यमातून करून दिलेली आहे। मात्र कुठेतरी हनुमानगडीच्या नरेचा चमत्कार झाला आणि रामरक्षा आणि श्री हनुमान चालीस पठण करण्याची सद्बुद्धी उद्धव ठाकरेंना सुचली असा देखील मजकूर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सोबतच आपण बघू शकतो की सत्ता गेली, पक्ष गेले, आमदार गेले, खासदार गेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वही सोडले, हा देखील मजकूर इथे पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच उद्याला नागपूरमध्ये रामनगरच्या राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाचा कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये केला जाणार आहे। दुसरीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा हनुमान चालीसाचं पठण करणार आहे आणि त्या हनुमान चालीसाचे होर्डिंग लावताना एक प्रकारे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिवचत नागपूरमध्ये हे होर्डिंग लावलेले आहे। आणि या माध्यमातून कुठेतरी अजूनही राणा कुटुंब असेल किंवा शिवसेना असेल यांचं वैर किती टोकाचं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।